हॅलो एव्हरीवन, दिस इज केबी अँड वेलकम टू अनदर व्हिडिओ ऑफ न्यू ॲडव्हेंचर. मी ऑफिसमधूनच निघालो आणि ऑफिसच्या फ्रेंडने मला ठाणे स्टेशनपर्यंत सोडलं. सो लेट्स जर्नी बिगेन्स. सो दिस टाइम आम्ही एक ॲडव्हेंचर ट्रिप प्लॅन केली आहे आणि ती म्हणजे कर्नाटकामधील दांडेली येते. दांडेली हे तिथल्या काळुरीवरवरील वॉटर स्पोर्ट्स आणि तिथल्या फॉरेस्टसाठी फेमस आहे. सो चला मग लेट्स गेट स्टार्टेड. ऑफिसमधून डायरेक्टच आलं आणि ठाणा स्टेशनवरून मला आधी सौरभ भेटला. सौरभ आणि मी सोबत कल्याणला आलो आणि कल्याणला किशोर नंबर 2 म्हणजे किशोर पाटील, गरिबांचा हार्दिक पांड्या भेटलाय. किशोर नंबर 1 कर्जतला भेटणार आहे, लेजंड. हा सगळ्यात मोठा लेजंड. आम्ही दांडेलीला जाण्याआधी आमचा मित्र सौरभच्या घरी जाणार होतो आणि त्यासाठी आम्ही कल्याण स्टेशनवरून महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली आणि मिराजला उतरणार होतो. आय नो माझा हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण यातले आमचे मेमोरेबल क्षण मला डिलीट करायचं मन झालं नाही. आय होप तुम्ही सगळे हा व्हिडिओ एन्जॉय कराल. सो चला मग लेट्स गेट स्टार्टेड. बसलोय, सेट झालोय, बॅगा वगैरे ठेवल्यात. किशोर चॅट करतोय, त्याचं चॅट बघतोय. इंडियाची मॅच आहे आज, ती एन्जॉय करतोय सुपर 8 मध्ये. किशोर कुलकर्णी भेटलेला आहे, त्याला रिसिव्ह करायला सौरभ आलाय दारात. भाई फिरायला असं आलंय आणि 2 दिवसाचं सामान आणलंय. दहा दिवस फिरायला चाललंय, एवढी बॅग घेऊन आलाय तो. किशोर पाटील यांच्या कृपेने शहापूरची स्पेशालिटी आपल्याला खायला भेटणार आहे. बघूया काय आहे. शहापूरचं स्पेशल अंड्याची बुर्जी आणि त्यात जवळ टाकून आणलाय. किशोरची कृपा आपल्याला जरा जास्त आहे. आणि किशोर मला वाटतं त्याचं पोट खराब होणार आहे हा जवळा खाल्ल्यानंतर. आणि तांदळाच्या भाकरी. लेट्स एन्जॉय. हा नमस्कार मंडळी. ते बोललं भाई, नाही तर आपण तिकडे जाऊन परत येऊ. हा नमस्कार मंडळी. या जेवायला किशोर पाटील यांच्यामध्ये जवळा आणि अंड्याची भुर्जी आणि भाकरी. तर आम्ही कसं खातोय बघा. तो माहिती ना, हाऊ टू वेअर चप्पल, हाऊ टू इट, असं ते शिकवतोय. आणि किशोर पाटील कट्टर माईबाईचे फॅन, यांनी स्पेशली माईबाईच्या चिप्स घेऊन आलेच आपल्यासाठी खायला. आणि RCB कट्टर CSK समर्थक, कट्टर RCB समर्थक. आणि थांबा जरा, रोहित शर्मा वडापाव करून मी चेंज करून आलोय आणि थोडं फ्रेश झालोय. त्यांचा आवाज येतोय. किशोर पाटील चॅट करतोय, तो रात्रभर चॅट करणारे वाटतं. आम्ही आता झोपायच्या तयारीत आहे. सौरभ पण झोपायच्या तयारीत आहे असं मला वाटतंय. आणि किशोर अजून ताजा तवाना एकदम तरतरीत. आता हा विस्मरणीय प्रवास करून आलेला आहे. कर्जतवरनं पकडली लोकल भावाने. ओके, भेटू उद्या सकाळी. गुड नाईट मित्रांनो, गुड मॉर्निंग. किशोर बघा सकाळी उठून मोबाईल घेतलाय त्याने पहिला. आता दुसऱ्या किशोरने मोबाईल घेतलाय. आता गोंडू कुठे गेला? सौर्या दिसरे भाई. लाईट लाव, आता दिसतंय का? तेच मी कलरचे पैसे दिले, त्यामुळे आता लाईट लावल्यावर दिसतो. अशा पद्धतीने नवरा नटलेला आहे किशोर पाटील. तो रेडी झालेला आहे नवीन कपडे घालून. सौरभ मला तर वाटतं कालपासून त्याच कपड्यांच्यावर दिसतंय, काहीच चेंज नाही. हा, अजून पण ऑफिस मध्येच आहे.
किशोर विचार करतोय की कोणते कपडे घालायचे. एवढी मोठी बॅग घेऊन आलाय, किती कपडे घेऊन आलाय काय माहिती. लग्नाची बॅग वाटलं तर आम्ही दाखवू शकतो की नवीन लग्न झालं. अरे काय बाबा, आज खोलणार आहे की नाही तुला बॅग? सवय नाही ना कपडे हे. मला वाटतं लग्न झालेला पाहू शकतो. अरे भाई किती कपडे आहेत ते काय. कपडे दिलेले तासाला दिलेले. पाहू शकतो. एवढे कपडे तुम्ही करणार का की नाही करणार? मिरजच्या मार्केटमध्ये विकणारे आता हे सगळे कपडे. आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे माझ्यावरती, त्याच्यामुळे माझ्यावरती ही वेळ आलेली नाही लागायला मला या गोष्टी कराव्या लागतात. पण किशोर खरं सांग, तू नवीन काय नवीन शॉपिंग केली की नाही? नवीन काय काय घेतलं तू? नवीन काय नाही, ह्याच्यातलं नवीन काहीच नाहीये. ह्याच्यातलं सगळं जुनं आहे. क्रॉक्स कुठे आहेत तुझे? हे क्रॉक्स स्पेशल खरेदी क्रॉक्स घेतले किशोरने. या क्रॉक्सवर हप्ताभर डिस्कशन चालू होतं. त्याने क्रॉक्स घेतले आणि आम्ही बाटा घेतला. आणि आम्हाला दोघांना बाटा दिला. तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण इकडे आलेला आहे. तर मिरज स्टेशन अवघ्या 5 मिनिटावरती उभं ठाकलेलं आहे आपल्यासमोर. आम्ही मिस केलंय ते स्फूर्तीचं श्रीखंड आणि स्फूर्तीची चिक्की. आम्ही साताऱ्यावरून पास झालो, पण आम्हाला स्फूर्तीचं श्रीखंड जे किशोर यांनी फेमस करायला लावलंय आणि कॉन्फिडन्सचे कंदी पेढे म्हणजे अभिजित विचुकले. लवकरच माझा सातारा दौरा होणार आहे, तर तुम्हाला स्फूर्ती श्रीखंड आणि कंदी पेढे, साताराचे कंदी पेढे बघायला भेटतील. नीलाज कुठे आहे तो? किशोर मला असं वाटतं महिन्याभराचा सामान. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिरज. नमस्कार मिरज. आम्ही तुमच्या सेवेला राहिलेलो आहे आता. सौरभ गाईड करतोय लोकल असल्यामुळे, आम्हाला पण तोच गाईड करणार आहे. सौरभ गाईड आमच्या सोबत आहे. तो नवनीतचा गाईड आहे का दुसरी कोणती कंपनी असायची रे? उतरून आम्ही मिराज स्टेशनच्या बाहेर आलोय. इथून बसने पुढचा प्रवास करणार आहे. किशोर त्याच्या ट्रॉली बॅग सह. चहा प्यायचा विचार आहे बघा. इथे शेटजी जे आहे पाणी घेतले. तर आमचा स्वदेश मधला शाहरुख खान आमच्यासाठी चहा ऑर्डर करणार आहे. तुम्हाला पण चहा प्यायचा असेल तर नक्कीच आमच्या शाहरुखला मेसेज करा. शेटजी चहा मध्ये आमचा शेटजी चहा ऑर्डर करतोय. डिअर्स आता आम्ही बस स्टॉप पर्यंत चालत चाललोय. सौरभ आम्हाला गाईड करतोय कसं जायचं कुठे जायचं. लीडर जीप जाणार नाही का? आता इथून मिरज वरून आम्ही विजापूरला जाण्यासाठी बस पकडणार आहे. विजापूरला नाही जायचंय, पण कुठे उतरायचंय मध्ये आपल्याला? हा, मंगसुळी हे सौरभचं गाव आहे. तिथे जाण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे आधीपासून. आधी आम्ही सौरभच्या लग्नाला येणार होतो, पण आता फिरायला चाललोय म्हणून आता आलं. प्री प्लॅनिंग कसं आहे माहिती का? इथे पावलावर दवाखाने आहे. काय इथे इकडचे लोक जास्त आजारी पडतात का? नाही, खूप इथे खूप डॉक्टरांचं म्हणजे हे आहे, हब आहे. हब आहे. आणि इथे मोस्टली कर्नाटकची पीपल खूप इथे व्हिजिट करतात. कशासाठी? ट्रीटमेंटसाठी. हां, ट्रीटमेंट ऑलमोस्ट कर्नाटकमध्ये बागलकोट, विजापूरपासून सगळे ते भरपूर व्हिजिट करत असतात. ओके, म्हणजे मिरजची स्पेशालिटी आहे. मिरज आणि सांगलीची मिरज आणि सांगलीची. ओके. आणि खूप मोठे मोठे डॉक्टर्स आहेत, स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत तिथे. अच्छा.
थँक्यू. आता आम्ही पोहोचलोय मिरज बस स्टॉप इथे. आता इथून आम्ही विजापूरला जाणारी बस पकडणार आहे आणि तिथून सौरभच्या गावाचं नाव काय सौरभ? मनसुळीला जाणार आहे आम्ही तिथून. तेव्हापासून शाळेत जातं तेव्हापासून स्वप्न असते की बसच्या समोर बसून पूर्ण जाणार आहे. शेवटी आज जाण्याची त्यांनी काकांनी आम्हाला समोर बसवलंय आणि आम्ही आता प्रवासाचा आनंद घेतो. फायनली उतरलोय सौरभच्या गावाला मंगसुळी येथे. मंगसुळी मंगसुळी मित्रांनो, माझा मिरज स्टेशन ते मंगसुळीचा प्रवास एकदम गाळ्यावरती आटून गेला. प्रेशर आलेलं आहे मला. कधी एखादा घरी जायचं असं झालेलं आहे. तो किशोरला बघू शकता बॅगचा स्ट्रगल त्याच्या. स्ट्रगल नाही भाई, स्ट्रगल प्रेशर मला. चालत चालत जातो आता आम्ही सौरभच्या घरी बस स्टॉपला उतरून. सौरभने आता काय होतं त्याला एकदम आतुरतेने सांगितलंय त्यांच्या गावचा ओढा. ओढा किशोर खुश झालाय. दुसरा किशोर नाराज झालाय बॅग तुटल्यामुळे. फायनली आता सौरभच्या घरी पोहोचतोय. 10 तासांचा आमचा स्ट्रगल संपलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचा 10 तासाचा स्ट्रगल संपलेला आहे आणि सौरभ यांच्या पॅलेसमध्ये आम्ही एंटर केलेले आहे. तर भेटू लवकरच आपल्या पुढच्या भागात. रिव्हर राफ्टिंग जात नाही ना तो वाला व्हिडिओ बघा. सौरभची रूम आहे. टॉप फ्लोअरला आलोय मी आता सौरभच्या घराच्या 7व्या माळ्यावर आलोय. पाटील पाटील आळी काय? पाटील गल्ली. ओके. हां हां वाडा होता, राजवाडा होता. म्हणजे आमच्या गावचे सरकार होते. हां पवार देसाई म्हणून सरकार होते. त्यांचा राजवाडा होता. आता तो राजवाडा गेला का? ओके. आणि हे विठ्ठल मंदिर आहे ना? हे विठ्ठल मंदिर. तो मारुती मंदिर. ओके. हां ते मारुती मंदिर आपण जिथून आलो. भारी व्ह्यू आहे. पण माझं टूथपेस्ट आणि ब्रश. रेडी होत होतोच तितक्यात सौरभच्या आईने समोर नाश्त्याची प्लेट आणली. मनासारखं काय काय खायला मिळतंय म्हणून आम्ही सगळ्यांनीच पटपट खाऊन संपवलं आणि चहा एन्जॉय केला.
नाश्ता एन्जॉय केल्यानंतर लगेचच सौरभच्या आईने त्यांच्याकडची स्पेशालिटी खास आमच्यासाठी बनवली होती आणि लगेच जेवणाची ताटं केली. बसलो आता हे दूध आहे ना. दूध आणि ही एवढीची आमटी आणि भजी, बटाट्याची भाजी, जिरा राईस, पोळी. पोळी म्हणजे आपली पुरणपोळी असते. आणि हे पापड कसले आहेत? तांदळाचे आहेत का? तुमची पोळी नाही ती, तुमची पोळी नाही. आमची पुरणपोळी असते. हां, ही पोळी उघड असते. पोळीमध्ये अशी उघडून घे, अशी तूप लावून घे त्याच्यामध्ये पोळी. ओ भाई साहब. मावशी कशाला एवढा त्रास? त्रास कशाचा? जरा जास्तच केलं. यायचं काही होणारच नाही कधी आणि. येणार आहे ना आता लग्नाला त्याच्या. यायचं आहे लग्नात. यावर्षी लग्नाचं राहायचं. मनातलं बोलले मी तेच विचारलं. एकदम मनातलं. नाही पण हे सगळ्यांचे तर लग्न आम्ही झाले. वस्तीला येऊ मस्त. हो हो या की. या तोपर्यंत म्हणजे बहिणी तर उद्या एक मस्त तिघी बहिणी यायचा म्हणजे या बहिणी. हा माहिती सांगतो ना तो. त्याचं एकट्याचं लग्न झालं. पण आता झालं. करे सुरुवात किशोर. सुरुवात झाली काय याच्यातून सुरुवात आता. हा त्याच्यापासून सुरुवात. चल घे. Thank you सर, खूप छान आहे. टेस्ट खूप छान आहे. हा दे रिव्ह्यू देऊन टाक तू. ते कर ना तसं. एवढीची आमटी दूध आहे ना हे? हो, दूध आहे. हे काय? वेळूची आमटी. खूप छान आहे. आणि हे पापड कसले आहेत मावशी? तांदळाचे पापड आहेत ना. पोळ्या असतात तसे. ओके एन्जॉय. पुण्याचं काम आहे ते. मस्त पोटभर जेवल्यानंतर सौरभच्या आई वडिलांना बाय करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. जरा मेहमान नवाजी झाल्यानंतर फायनली सौरभच्या घरून निघालोय. आता वाजलेले आहेत 10 आणि सौरभला आता तुझं थँक्यू बोलायलाच लागेल. एवढी मेहमान नवाजी केली त्यांनी. चांगली होती. हां स्पेशल त्याच्या आई वडिलांना थँक्यू बोलायला लागेल. किशोर गेलाय पुढे. आता आम्ही पाठवून चालत चालत जातोय. आम्ही पण बस स्टॉपला येऊन पोचलोय सगळेजण. आणि आता इथून पुन्हा एकदा बस पकडणार आहे आम्ही बेळगावसाठी. हे काय लिहिलंय मला काही समजत नाही. तर किशोर आपल्याला सांगणार आहे की तो किशोर नंबर 2 आपल्याला सांगणार आहे की हे नक्की काय आहे, हे नक्की काय लिहिलेलं आहे ते. मला आमच्या सरांनी शिकवलं होतं रीड करायला. हां हां तर मॅगन आहे आणि सिमेंटची ॲडव्हर्टाईजमेंट. अजून किती वेळ बससाठी थांबायला लागणार आहे काय माहिती. किशोरला तर झोप आली. सौरभ बोलतोय येईल बस म्हणजे बस भेटलेली. चलो गाईस बसायला जागा पण दिसते. हे बा आहे बघ. अरे एवढ्या पुढे कुठे झालं? इथं बस ना मध्ये. ओके अँगल वगैरे घेता येईल. पुढे इथं वगैरे बसायचं असेल माझ्या साईडला किशोर अजून त्याची बॅक सेटअप करतो. आता आम्ही गोत्तूरणार आहे. गोत्तूरला हायवेला उतरलोय आणि दोन्ही किशोर बॅग घेतत चालले. त्याची काय आता इथे आम्हाला आमचा 5वा पार्टनर मिस्टर स्वदेश बिरांजे भेटणार आहेत. तर बघूया आता कधी येता येतो. बॅगेने मला मस्त चालू आहे.
दुर्गेश नाही मी पुढे बसणार हं? थांबे थांब थांब. थांबे थांब तर मागे हा. बसेल. थांब वंडू अडू लवकर एरडू मोरू नाकू ऐदू योरू योळू सत्तू आयदू पर्यंत करेक्ट आहे ऐदू येरू नाही आळू आरू आरू येळू ಎಂಟು ಒಂಬತ್ತು ಹತ್ತು दुर्गेश नाईक. चला आमचा पार्टनर आलेले आहे स्वदेश बिरांजे एक ए दुर्गेश नाईक भेटलेलं आहे आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. काशीला धर्म घेतो आता बघायचं का ते सांगलीच्या पोराचं रस्त्यामध्ये गाडी थांबवली आहे आणि बेळगावची स्पेशालिटी कुंदा असं काहीतरी स्वीट आहे ते घ्यायला आलं. येते का ते हे काय करदंड प्युअर घी यूज. चांगला असेल मग घेऊया ना हे घेऊया कशाला दुसरं काय एवढं काय चांगलं टेस्ट एवढी हे नसते बघूया सांग थोडंसं टेस्ट करूया. हे तुम्ही थोडं घ्या. एक काजू हे खारीक बिरी घालून केलं हेल्दी वाटते जरा मला. हेल्दी आहे कसं आहे टेस्ट आवडली का तुम्हाला? याच्यावर किस पब्लिकमध्ये किस करत होतो तिला आता आम्ही थांबलोय मध्ये त्या रस्त्यात एका मंदिराच्या इथे. कसलं मंदिर आहे रे? लेट्स गो अँड एक्सप्लोर. रामाचा फोटो तर दिसतोय. इथे खाण्यासाठी थांबलोय. दुपारची न्याहारी सौरभच्या आईची कृपा आहे. पोळ्या आणि सगळं दिलंय आपल्याला. सगळंच दिलंय रे. स्वदेश एक न त्याचा आस्वाद घेतलेला माणूस. आता त्याला आम्ही चान्स दिलाय आता. काजू कतरी आणि हे आम्ही आणले हे बेलगावचं स्पेशल कुंदा. आणि हे काय रे? करदंड करदंड. हे कुठली स्पेशालिटी? गोकाक स्पेशल. ओके. सौरभ आपला गाईड आहे. हां फुकट गाडी का आणला त्याला हां. नाश्ता लंच सगळं काय काय बोलू शकतो आपण याला? ब्रंच. हां ब्रंच केल्यानंतर आता पुन्हा एकदा निघालोय पुढच्या वाटेस. पुढील वाटचालीस गाईड सौरभ सोबत. अरे तो कमेंटरमॅन किशोर. पणजी. नमस्कार मंडळी. तर आता आपल्या काही राहिलेल्या 60 किलोमीटरच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आता आपण अशी अपेक्षा ठेवू की विदाउट एनी ब्रेक आपण डायरेक्ट डेस्टिनेशनला पोहोचू. अशी अपेक्षाच का ठेवायची आपण? कारण काही लोक आहेत आमच्या आपल्या ग्रुपमध्ये बी स्पेसिफिक किशोर पाटील म्हणाले तुला. असं बोलून टाकतो किशोर पाटील. असं बोलू शकता तू तुम्ही. घाबरतो वाटतं किशोर पाटीलला. त्याला फोटो काढायचे हायवेला तर काढायचे ना भाई. तो कसा स्पेसिफिक बोललाय. डिमांड आहे त्याची. तू बोल नाव घेऊन बोल. मिशन जुल्फिकार एक तर त्याचं सक्सेसफुल आहे. त्यांच्या डिमांड तशा खूप आहे. हो गया थांबा दाखवूया त्याला. मिशन जुल्फिकार एकदा हात फिरवा. इकडे बघू किशोर. इकडे बघून किशोर. इकडे बघून इकडे बघ ना जरा. बघ ना जरा. एका डोळ्यावर केस आले पाहिजे. इकडे बघू.
सध्या तुम्हाला फोटो नाही दिले ना व्हिडिओ दिले कसले फोटो? भंडारदराचे थोडं पुढं एवढे याने निरोप दिला नाही का तुला थोडं पुढं गेल्यानंतर लावतो जाम सगळं. मी फोन करणार होतो तर बोलतो गेला घरी घरी घ्या मग व्हॉट्सअपवर. आम्ही आमच्या गप्पा, सॉंग्स आणि रस्त्यांचा व्ह्यू एन्जॉय करत आणि एखाद दुसरे हॉल्ट घेत दांडेलीला पोहोचलो. तिथे जाऊन 2-4 रिसॉर्टला फिरलो. आता मस्त आहे असं असं कल्पना इथं ग्रुप फोटो घेऊ गाडी इथं ग्रुप फोटो घेऊ नाही नाही रिसॉर्ट बघत असतानाच आम्ही काळी रिव्हरच्या ब्रिजवर जाऊन तिथला व्ह्यू एन्जॉय केला. अशक्य सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. अशोका रिसॉर्ट आम्हाला आवडलं आणि आम्ही तिथे थांबायचं ठरवलं. या रिसॉर्टमध्ये आम्ही डॉमेटरी घेतली होती. रिसॉर्ट खूपच छान होतं आणि तिथे व्ह्यूही खूप छान होता. ये देखो गार्डन में घूमने वाले बंदे. छोटा डाऊन दे, छोटा डाऊन. छोटा डाळ. स्विमिंग पूल मध्ये बुचकळून काय इकडे ते वाला होय मला आता आम्ही जातोय आपल्या रूम मध्ये. सेपरेट प्रत्येकाला आम्ही रूम घेतले. तुम्हाला एक टूर देतो. Everyone is enjoying snacks, which is कांदा भाजी मान्सूनच्या अशा and tomato sauce गरमागरम भजीचा आस्वाद घ्या. with the hot tea. Saurabh the legend चार.
बिस्किट बोलतोय चहात भजी बुडून खातोय बिस्किट आणायला पाहिजे होते रे. आणि आम्ही बघा इथे कल्पेश यांनी जर अजून विलंब केला तो उर्वरित भजी आहे तो आमच्या पोटामध्ये लगेच जाईल. त्याच्यामुळे ब्लॉग बंद करा आणि भजीवर कॉन्सन्ट्रेट करा. दुर्गेश नाही यार मला पण घे. स्विमिंग पूलमध्ये थोडा वेळ एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही फ्रेश होऊन परत एकदा इंडोर्स गेम्स खेळायला चाललोय. लेट्स सी तिथे काय काय आहे. पडतोय हा आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे इकडे. पाऊस पडला नाही, पाऊस पडतोय अजून. फोटोज ना फोटो भारी आहे. इकडे किशोरचा आणि सौरभचा फोटोशूट चालू आहे. इकडे कॅरमची तयारी चालू आहे. स्वदेश किशोर लेट्स प्ले क्वीन 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 आपली हा गरम जेवण ज्यूस पिवानं मजा नाही लागली. माझ्याच मजा. ओ वू वू. The champion is here. नमस्कार मंडळी, या जेवायला. काय मागवलं रे? दिस इज चिकन 65. चिकन 65. या जेवायला तरी मग बुडून काढू. सर्व करतो. आता बघ पाऊस थांबला, आता येऊ शकतो तू. झालंय मित्रा, खूप छान रिव्ह्यू द्या. खूप छान आहे. चिकनची कुठली भाजी कांदा बिलू चिकन आणि ओनली कांदा मजा येणार आहे. ते म्हणजे शब्दात मी मांडू नाही शकत, अशी मजा येणार आहे. रिसॉर्टचा नाईट व्ह्यू. लाइटिंग लावल्यानंतर एक सुंदर एक इफेक्ट येतोय. हो पुढे पण सेम. ए हा गेला. हा कडक. गोल 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 भाई. सेलिब्रेशन सेलिब्रेशन. जेवून थोडा वेळ वॉक केला आणि नंतर थोडा वेळ फुटबॉल खेळलो. खूप मजा आली आणि आता झोपतोय. सो दिस इज फॉर टुडे. आपल्या या ट्रिपचा नेक्स्ट डे पुढच्या पार्टमध्ये येईल. गुड नाईट. टिल देन स्टे ट्यून अँड थँक्यू.